नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी स्वप्नील करंडे. आपलं शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत बारामती येथे कृषी प्रदर्शन पाहण्यासाठी. कृषी प्रदर्शनामध्ये भरपूर काही पाहण्यासारखं आहे. चला तर मग पाहूया आपण कृषी प्रदर्शनामध्ये काय काय आहे ते. नमस्कार. आम्ही सोलापूर जिल्हा रानमुसले गाव. मला कलिंगडाच्या संदर्भात थोडी माहिती आहे. हे सिंजंटा कंपनीचं सिम्बा हे वाहन आहे कलिंगडामध्ये. तर ह्याची काही खास वैशिष्ट्य आहेत. तर ह्या वाहनाचं असं आहे की ह्याच्यामध्ये साधारणतः माल जो आहे तो 90% माल ए ग्रेडचा निघतो सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये, 10% माल हा बी ग्रेडचा ह्याच्यामध्ये निघतो. आणि ह्याचं खास वैशिष्ट्य म्हणजे जो आपण ह्याच्यामध्ये म्हणतो की आपली वेल डम्पिंग होऊन जातात साधारणतः 1 किलो 1.5 किलो साईज झाल्यानंतर. तर हे एकदम चांगलं हाय विगर असल्यामुळे ह्याच्यामध्ये वेल डम्पिंग होत नाहीत आणि शेवटपर्यंत शेतकऱ्यांना चांगली साईज होईपर्यंत वेल आपले चांगले हिरवेगार ह्याच्यामध्ये राहतात. माल एकदम टणक कडक असल्यामुळे लांबच्या वाहतुकीसाठी व्यापारी लोक ह्याला चांगलं प्रेफर करतात. आज जर विचार केला भारतामध्ये तर सिम्बा या जातीचं वाहन जास्त प्रमाणामध्ये एक्सपोर्ट केलं जातंय मार्केटमध्ये. तर ह्याच्यामुळे ह्या वाहनाची मागणी जरा थोडीशी चांगल्या पद्धतीने ह्याच्यामध्ये. रोपाची किंमत साधारणतः 3 रुपयाच्या आसपास याचं रोप मिळतं आणि एकरी ह्याचं साधारणतः 25 टनाच्या आसपास याचं ॲव्हरेज मिळतं ह्याच्यामध्ये. बी लावलं तरी चालतं ह्या व्हरायटीमध्ये. जर बी लावलं तर साधारणतः तुमचं जे काढायचा जो पिरियड आहे तो साधारणतः 20 ते 25 दिवसानं पुढं वाढतो. हंगाम साधारणतः ह्याची लागवड तुम्ही ऑगस्ट महिन्यापासून ते एप्रिल महिन्यापर्यंत याची लागवड करू शकता. शक्यतो थोडंसं पावसाळ्याच्या दिवसामध्ये पॉलिनेशनचे प्रॉब्लेम येत असतात, त्याच्यामुळं पावसाळ्याच्या दिवसामध्ये थोडंसं लागण कलिंगडाची टाळायची असते. साधारणतः हे रोप लावल्यानंतर 60 दिवसामध्ये आणि बी लावलं तर साधारणतः 85 ते 90 दिवसामध्ये हे पीक काढणीस येतं. जास्तीत जास्त म्हणजे वजन किती होते? वजन एका फळाचं बघितलं तर साधारणतः 4 किलो पासून ते साधारणतः 6 किलो पर्यंत एका फळाचं वजन ह्याच्यामध्ये मिळतं. मे मध्ये लावले तरी चालतंच. फक्त थोडंसं जर सुरुवातीचा पाऊस जर पडत असेल तर त्यावेळेस थोडंसं मधमाशीचं पॉलिनेशनचं जे घडतं साधारणतः 20 दिवसापासून 30 दिवसापर्यंत, तर त्याची एक काळजी त्या ठिकाणी आपल्याला घ्यावी लागते. ह्या व्हरायटीमध्ये साधारणतः 2 ते 3 फळं लागली जातात एका वेलीला. इतर वाहनामध्ये काय होतं की प्रत्येक वेलीला त्याच्या म्हणजे वेल फुटल्यानंतर प्रत्येक वेलीला 4-4, 5-5 फळं लागतात. पण प्रॉब्लेम असा होतो की त्याच्यामधलं एकच फळ 4 ते 6 किलोचं होतं आणि बाकीचे फळं 1-1.5 किलो किंवा अर्धा किलोचे राहतात. मग तो माल शक्यतो बी ग्रेड मध्ये गिनला जातो. ह्याच्यामध्ये 2 ते 3 फळं लागतात आणि 90% माल हा साधारणतः 4 ते 6 किलोचा याच्यामध्ये निघतो. धन्यवाद. मला नाव सांगा. नमस्कार. मी सोलापुरातून आले. हे सर्व शेतकरी मित्र आहेत. पुढे मला टमाटे संदर्भात थोडी माहिती सांगा. त्याची व्हरायटी, जात, एकरी किती रोपं लागतील आणि खर्च. तर मी प्रियांका कांदळकर, सिंजंटा इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत काम करते. तर ही जी व्हरायटी आपली बाहो व्हरायटी आहे, नवीन मान आहेत आपल्या कंपनीचं गोल सेगमेंटमध्ये. तर हे जे आहेत हायब्रिड, तर या हायब्रिडचं आपण लवकर येणाऱ्या हायब्रिड आहे. वैशिष्ट्य म्हणजे एक लागवडीनंतर 60 ते 65 दिवसामध्ये प्लॉट सुरू होणार. हो, 2 महिन्यामध्ये. आणि त्याच्यानंतर उत्पादन क्षमता चांगली आहे. व्हायरसचा अटॅक वगैरे कमी आहे याच्यावर. आणि मेन म्हणजे फ्रूटचा जो कडकपणा आहे तो चांगला आहे. कडकपणा चांगला आहे आणि शेवटच्या तोड्यापर्यंत एकसारख्या आकाराची साईज भेटते. हो, एकसारख्या आकाराची साईज भेटते याला. तर हेच आहेत. आणि हे जे हायब्रिड आपण ऑगस्ट पासून ते फेब्रुवारी पर्यंत लावू शकतो. हो, तर रोपं जे आहेत तुमच्या एरियामधल्या नर्सरीत आहे त्यांच्यावर भेटून जाईल. तर पर एकरी हे जे हायब्रिड आहे याचं उत्पादन येतं की तुम्हाला 2 ते 2,500 कॅरेट उत्पादन भेटेल याचं ॲव्हरेजली. हो, पर एकरी. करपा वगैरे नाही आहेत. व्हायरस रेजिस्टंट व्हरायटी आपली नाही. व्हायरसचं प्रमाण खूप कमी आहे. वातावरणाचं आपण कसं सांगू शकत नाही, पण मग रेजिस्टंट आहे व्हायरसला. थँक्यू.